हल्ली कोणताही स्नॅक घ्या, पॅकेटवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं हाय प्रोटीन, फिटनेस फ्रेंडली, गुड ट्री. ऐकल्यावर वाटतं छे किती हेल्दी आहे हा पदार्थ. पण थांबा, खरंच हेल्दी आहे का? बाजारात मिळणारे बरेचसे हाय प्रोटीन स्नॅक्स जसं की प्रोटीन चिप्स, कुकीज, बार्स हे खरं तर प्रोसेस असतात. त्यामध्ये कृत्रिम फ्लेवर्स, प्रिझर्वेटिव्ह आणि काही वेळा साखरेपेक्षा घातक असणारे आर्टिफिशियल स्वीटनर्स वापरले जातात. पॅकेटवर प्रोटीनचं नाव मोठं, पण बाकी घटक सूक्ष्म अक्षरात. उदाहरण द्यायचं झालं तर काही प्रोटीन बार्समध्ये 10 ते 12 ग्रॅम प्रोटीन असतं, पण त्यासोबत 15 ते 20 ग्रॅम साखर आणि भरपूर सॅच्युरेटेड फॅट्स असतात. मग उपयोग काय? नावाला हाय प्रोटीन म्हणायचं आणि शरीराला हानी पोहोचवायची. तुम्ही विचाराल मग खायचं तरी काय? उत्तर सोपं आहे, घरगुती पर्याय. उदाहरणार्थ, एक उकळलेलं अंड, मूग डाळीचं चाट, भिजवलेला हरभरा किंवा थोडं फळं आणि बदाम यांचा कॉम्बो हे सगळं नैसर्गिक प्रोटीन देतं आणि कोणतेही केमिकल नसेल. बघा, हे हाय प्रोटीन प्रॉडक्ट्स हे फिटनेसचं भासवलेलं रूप आहे, पण खरा फिटनेस म्हणजे शरीर आणि मेंदू दोघांनाही समजून खाणं. म्हणूनच फिट दिसायला नको, फिट राहायला शिका. हाय प्रोटीन बार खा आणि बॉडी बनवा. असं वाटतं या स्नॅक्समध्ये असते प्रोटीन पावडर, आर्टिफिशियल स्वीटनर आणि अनेकदा साखर आहे. वरून कोको, क्रंची थर आणि लो कार्बचं लेबल. सगळं मार्केटिंग. ही पावडरयुक्त उत्पादनं खऱ्या अन्नाला पर्याय नाहीत. त्यातील प्रोटीन हे वेगळ्या प्रोसेसिंगमधून आलेलं असतं, जे शरीराला आवश्यकतेनुसार नसतं. त्याऐवजी मूग डाळ, शेंगदाणे, दही आणि घरचं अन्न हे सतत चांगलं प्रोटीन देतं. पावडर आणि चॉकलेटने बनवलेले बार तुमचं आरोग्य खराब करतंय याची खात्री करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.